चा व्हिडिओ बघितला ऑनलाईनवर. टोटल 60 मिनिट्सचा व्हिडिओ आहे. XXXमध्ये पण 30 मिनिट लागले. खूप साऱ्या कन्सेप्ट्स आहेत, तर त्याचा जर स्क्रीनशॉट काढता येत नाही, त्याच्यामुळे याच्यात जेवढं आहे तेवढं वाचू, मग उरलेलं त्याचं हे वाचतो PPT. तर सक्सेस ज्याला म्हणतात की ट्यूब काढल्यानंतर 2 दिवस पुन्हा ट्यूब टाकावी नाही लागणार. फेल्युअर त्याला म्हणतात की 2 दिवसात पुन्हा ट्यूब टाकावी लागली, किंवा SBTचं जरी फेल्युअर झालं तरी त्याला विनिंग फेल्युअर म्हणणार. तर क्रायटेरिया आहेत व्हेंटिलेटरी, नंतर ऑक्सिजनेशन आणि पल्मोनरी रिझर्व, पल्मोनरी मेजरमेंट आणि कंबाईंड इंडायसेस. तर व्हेंटिलेटरीमध्ये CO2, pH, टायडल व्हॉल्यूम. CO2 <50, pH 30पर्यंत पण चालून जायला पाहिजे. टायडल व्हॉल्यूम <5, RR <30, मिनिट व्हॉल्यूम <10, जास्त नको. व्हायटल कॅपॅसिटी <10. तर व्हायटल कॅपॅसिटी फोर्स व्हायटल कॅपॅसिटी दिली आहे. तर 70 to 80 ॲक्च्युली व्हायटल कॅपॅसिटी 100 असते. फोर्स FVC तो म्हणतो 70 to 80 आहे. व्हेंटिलेटरवर ॲटलिस्ट 10 ते 15 तरी असली पाहिजे. मॅक्झिमम प्रेशर हेल्दीमध्ये तर 90 ते 120 आहे. इंट्युबेटेडमध्ये ॲटलिस्ट -30 यायला हवं. पी प्लॅटो पण 30 असायला हवं. तर नेगेटिव्ह पण तेवढं ओव्हरकम करता येण्याकरता हवं. PO2 <60, ॲट FiO2 40, रेस्पिरेटरी रेशिओ 150, सॅच्युरेशन 90 to 94, अल्वेओलर ग्रेडियंट, मॅक्झिमम मिनिट व्हेंटिलेशन ट्वाइस द मिनिट व्हेंटिलेशन. ठीक आहे. मॅक्झिमम इन्स्पिरेटरी <-30, स्टॅटिक कंप्लायन्स <30. मग हे काही इंडायसेस दिले त्यांनी. एअरवे रेझिस्टन्सचं काही इंडायस नाही आहे, म्हणजे व्हॅल्यूज दिल्या नाही आहे. शंटचं पण काही व्हॅल्यू दिलेलं नाही आहे. या दोघींचे फॉर्म्युले बाबा हे लक्षात ठेवणं शक्य नाही. सिम्प्लिफाईड विनिंग इंडेक्स, क्रॉप इंडेक्स, आणि हे एक फक्त साधं आहे ते करण्यासारखे, रॅपिड शॅलो ब्रिदिंग इंडेक्स. तर RR डिवायडेड बाय टायडल व्हॉल्यूम इन लिटर्स, तो 100च्या खाली असला पाहिजे, 105च्या. तर विनिंगचं हे सांगेल तो फक्त की फेल होईल की नाही, सक्सेस तर कोणीच सांगू शकत नाही. पॉझिटिव्ह क्रायटेरिया नाही आहेत सगळे, काय म्हणतात त्याला, नेगेटिव्ह प्रिडिक्टिव्ह आहेत बाबा. मग त्याचंच त्याने एवढं वर्णन केलं आहे, बापरे, रॅपिड शॅलो ब्रिदिंग इंडेक्सचं. रिस्क फॅक्टर, अंडरलाईन डिसीज, कार्डिओव्हास्क्युलर, मेटाबॉलिक, सायन्स ऑफ विनिंग फेल्युअर, मग रेस्पायरेटरी, गॅस, व्हायटल सायन्स आणि रेस्पायरेटरी पॅरामीटर्स. मग SBTवर बोलला आहे. SBT पण त्यांनी कव्हर केलं आहे. अनअसिस्टेड ब्रीदिंग 30 मिनिट्स तरी चाललं पाहिजे. तर CPAP फक्त, किंवा प्रेशर सपोर्ट प्लस PEEP 5-5चा, किंवा TPs. तर आपण त्यांच्या PPTमध्ये बघू की PSV इज बेटर दॅन TPs, 30 मिनिट इज बेटर दॅन 120 मिनिट्स. आणि आणखी एक होता विसरलो. रेडीनेस आधी बघायची, अंडरलाईन कॉज ट्रीट झालेला आहे का. नंतर हा रेशिओ तुमचा रॅपिड शॅलो ब्रीदिंग, ॲडिक्वेट ऑक्सिजनेशन, हिमोडायनॅमिक, RR. तर 30 मिनिट ट्रायल द्यायचा. मग पुन्हा हा इंडेक्स बघायचा, तो 80च्या खाली आहे. पुन्हा त्याला व्हेंटीवर टाकायचं, याच्यात नमूद नाही केलं, त्यांनी म्हटलं. पुन्हा 30 मिनटं देऊन मग ट्यूब काढायची. तर करंट स्टेटस तेच, CPAP वर्सेस TPs वर्सेस प्रेशर सपोर्ट 30 मिनिट्स वर्सेस 120. तर याच्यात त्यांनी चांगलंच आहे. ते तर आपण घेऊ शकणार नाही, तो जस्ट रेकॉर्डिंग चालू आहे, मी इकडनं वाचतो आहे. बॅलन्स करायचं आहे आपल्याला की मेकॅनिकल व्हेंटिलेशन विरुद्ध एक्स्टुबेशन फेल्युअर, दोघांपैकी काय चूज करायचं आहे. दोघे बॅलन्स करावे लागतील. व्हेंटिलेटरमधनं लिबरेट करणं म्हणजे त्याचं विनिंग झालं. तर
विनिंग डिलेड केल्यामुळे पण मॉर्टॅलिटी होते. आणि अनप्लॅन्ड एक्स्टुबेशनमध्ये पण त्यांनी बघितलं की 50% लोक टिकून जातात, कारण की हे लोक ट्यूबच काढत नाही मोस्ट ऑफ द लोकांची. नंतर सिम्पल विनिंग म्हणजे डायरेक्टली त्याला हां, आणि त्यांचं पण म्हणजे डायरेक्टली प्रेशर सपोर्ट टाकत आहे, SIM वगैरे काही करत नकापासून. तुम्हाला वाटतं आहे विनिंग करण्यासारखं, डायरेक्ट PSVवर टाका 5वर. 5 कारण की 5 ॲक्च्युली 8वर, जेणेकरून त्याचा ट्यूबचं काम निघून जाईल बस. डिफिकल्टी विनिंग म्हणजे 7 दिवस झाले, 7 दिवस लागले त्याला, किंवा 3 ट्रायल लागले. आणि प्रोलॉंग विनिंग म्हणजे ते 7 दिवसात पण त्याचं विनिंग नाही झालं, तर सिम्पल विनिंग ट्रायल दिलं, होऊन गेलं. आणि डिफिकल्ट विनिंग म्हणजे 7 दिवस लागले, 3 ट्रायल लागले. आणि प्रोलॉंग विनिंग 7 दिवसाच्याही वर गेलं तर विनिंग सक्सेस म्हणजे 48 तास काहीच नाही त्रास झाला. विनिंग प्रोग्रेस म्हणजे NIVवर टाकलं. आणि विनिंग फेल्युअर म्हणजे SBT फेल झाली तरी विनिंग फेल्युअर झालं, रिइंट्युबेशन 2 दिवसात किंवा डेथ 2 दिवसात. तर सिक्वेन्स आहे, पहिल्यांदा ट्रीट द कॉज. मग तुम्हाला वाटतं आहे की सस्पिशन आहे, तर मग रेडिनेस बघा. रेडिनेस नंतर स्पॉन्टेनियस ब्रीदिंग ट्रायल बघा. स्पॉन्टेनियस ब्रीदिंग ट्रायलनंतर एक्स्टुबेट करा आणि डिस्चार्ज करा, किंवा मग रिइंट्युबेट करा. तर प्रत्येकाचं त्यांनी डेफिनेशन दिलं आहे. ट्रीटमेंट ऑफ अंडरलाईन कॉज, सस्पिशन, असेसमेंट ऑफ रेडिनेस. त्याच्यानंतर स्पॉन्टेनियस ब्रीदिंग ट्रायल, एक्स्टुबेशन आणि रिइंट्युबेशन. असेस द रेडिनेस. रेडी आहे, स्पॉन्टेनियस ब्रीदिंग ट्रायल द्या. फेल झाला, कंटिन्यू करा. सक्सेस झाला, मग त्याचं एअरवे बघा. एअरवेमध्ये त्याचं स्वॉलिंग असलं पाहिजे, कफ असला पाहिजे, म्हणजे आत टाकता आलं पाहिजे, बाहेर टाकता आलं पाहिजे, आणि सिक्रेशन्स मॅनेजेबल असले पाहिजे. अवेअरनेस, 4 गोष्टी म्हणजे GCS, एअरवे पेटन्सी, कफ आणि सिक्रेशन ॲडिक्वेट असेल तर एक्स्टुबेट करा. तर रेडिनेससाठी मग क्लिनिकल ट्रायल्स झालेत. ट्रीटमेंट ऑफ द कॉज, कार्डिओव्हास्क्युलरी, मग हिमोडायनॅमिक, सिक्रेशन्स, कफ, मेंटल स्टेटस आणि स्ट्रेंथ, न्यूरोमस्क्युलर. व्हेंटिलेशनमध्ये टायडल व्हॉल्यूम मोर दॅन 5, RR लेस दॅन 35, मिनिट व्हॉल्यूम लेस दॅन 30. ऑक्सिजनेशनमध्ये PaO2 60च्या वर, पीप 8पेक्षा खाली. मग रॅपिड शॅलो ब्रीदिंग इंडेक्स दिला आहे. मग विनिंगचे इंडायसेस दिलेत, हे क्रॉप आणि हा जो काही सिम्पल विनिंग इंडेक्स. तर विनिंग इंडेक्स फक्त याच्याकरता की सिव्हिअरिटी हे करण्याकरता. तीस मिनटं द्यायचं, प्रेशर सपोर्ट 8चा द्यायचा. पुन्हा मग त्याला असिस्ट कंट्रोल टाकून द्यायचं. SBD, CPAP 5चा, PSV 5 ते 8चा, TPs, किंवा मग ऑटोमॅटेड विनिंगचा जो मोड आहे तो वापरू शकतो. ड्युरेशन 30 मिनिट. 30 मिनिट 120 मिनिट झगडा आहे, तर 30 मिनिट इज बेटर त्यांनी सांगितलं. आणि वर्क ऑफ ब्रीदिंग डायरेक्ट TPsवर खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ते म्हणतात PSV परवडतं. आणि PSVच्या ट्रायलनंतर थकतो तर लगेच पुन्हा असिस्ट कंट्रोलवर टाका. तर PSV चांगलं काय, इझी टू परफॉर्म आहे, तुम्हाला काही ट्यूब काढावी नाही लागत, सेटिंग फक्त चेंज करायचं झालं. आणि शॉर्ट ड्युरेशन आहे, दररोज रिपीट करू. समजा तो एकदा फेल झाला तर दुसऱ्या दिवशी येऊन द्या, त्याच दिवशी पुन्हा ट्रायल देऊ नका असं म्हणतो तो. तर ॲडिक्वेट ड्राईव्ह असला पाहिजे, सेंट्रल ड्राईव्ह, जास्त पण नाही कमी पण नाही. मसल स्ट्रॉंग असल्या पाहिजे आणि मेकॅनिकल लोडिंग व्यवस्थित असलं पाहिजे. तर लोड आणि कॅपॅसिटी याचं त्याने कम्पॅरिझन केलं आहे. लोड म्हणजे तुमचं रेझिस्टन्स जास्त असेल, कंप्लायन्स कमी असेल, पीप जास्त असेल, गॅस एक्सचेंज नाही होते, कन्झम्पशन जास्त असेल म्हणजे फीवर सेप्सिस काहीतरी आहे. आणि कॅपॅसिटीमध्ये ड्राईव्ह, मसलचं फंक्शन, O2 ट्रान्सपोर्ट, हिमोडायनॅमिक स्टेबिलिटी, GCS, मेटाबॉलिक एंडोक्राइन फंक्शन.
तर एस बी टी फेल्युअर कसं कळेल तुम्हाला, ए बी जीवर कळेल. नंतर त्याचे साईन सिम्पटम्स डिस्निया असेल किंवा टॅकिपनिया असेल. तर लेबर्ड ब्रिदिंग, रॅपिड शॅलो ब्रिदिंग. डिस्नियामध्ये मग अँझायटी, फेशियल सायन्स, असेसरी मसल्स, सिम्पॅथेटिक ओव्हर ॲक्टिव्हिटी. फेल्युअरमध्ये मग हेच क्लिनिकल पॅरामीटर्स मग आणि ऑब्जेक्टिव्ह सर्व हिमोडायनामिक आणि ए बी जीचे क्रायटेरिया. वेनिंगचे फेल्युअरचे 4 मेन सिस्टीम्स, कार्डिॲक, रेस्पी, न्यूरो आणि न्यूरोमस्क्युलर. तर कार्डिॲकचा इश्यू काय होतो की तुम्ही पॉझिटिव्ह प्रेशर काढलं की व्हीनस रिटर्न वाढतो. व्हीनस रिटर्न वाढलं की राईट वेंट्रिकलवर लोड वाढतो. मग जर ते वेंट्रिकल कॅपॅसिटी असेल तर ठीक आहे, नाही तर त्याला पल्मोनरी एडेमा होतो किंवा मायोकार्डियल इस्चेमा होतो. मग त्याच्याकरता ट्रीटमेंट काय आहे की तुम्ही डाययुरेटिक द्या किंवा अँटीप्लेटलेट चालू करा. त्याच्यात ते यू एस जीचे क्रायटेरिया आहे. यू एस जीने तुम्ही प्रिडिक्ट करू शकता 2D इकोने की तो हार्ट कसा आहे, चांगला आहे का. तर डाययुरेटिक्स द्या, नायट्रेट्स द्या, इस्केमियासाठी अँटीप्लेटलेट किंवा बीटा ब्लॉकर द्या आणि व्हेंटिलेटरी स्ट्रॅटेजी PSV आणि NIV किंवा NIVवर टाका. मग जर विनिंग फेल्युअर झालं तर मग रेस्पायरेटरी काय काय चेक करता येईल. तुम्ही त्याचं रेझिस्टन्स वाढला असेल, ARDS असेल, न्यूमोनिया असेल, पल्मोनरी एडेमा असेल, हिमोरेज, प्लोरल फ्युजन किंवा CO2 प्रोडक्शन कमी करा, म्हणजे फीवर, सेप्सिस कमी करा, फीडिंग कमी करा. रेझिस्टन्स जास्त असेल, ब्रॉन्कोस्पाझम, सिक्रेशन्स ते कमी करा. हे झालं रेस्पीमध्ये. न्यूरोमध्ये काय आहे, सिडेटिव्ह कमी करा किंवा थोडंफार सिडेशन लागेल जर तो इरिटेड असेल तर ॲडिक्वेट सिडेशन पण कदाचित लागू शकेल. रेस्पायरेटरी अल्कलॉसिस कमी करा, ओव्हर असिस्ट नका करू. आणि मेटाबॉलिक टॉक्सिन्स काय असतील, युरिया वगैरे. इन्फेक्शन्स ट्रीट करा, एन्सेफलायटिस, मेनिंजायटिस, स्ट्रोक आणि हायपोथायरॉइडिझम. डेलिरियम असेल तर डेलिरियमसाठी फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट सजेस्टेड नाही, जसं की हॅलोपेरिडॉल आहे. तर साध्या ट्रीटमेंट, नॉईज कमी करा, डे लाईट एक्सपोजर द्या, रात्रीचं लाईट्स कमी करा आणि ABCDF बंडल आहे काहीतरी डेलिरियमचं, ते वापरा. मग न्यूरोमस्क्युलर. तर न्यूरोमस्क्युलर काय होतं, क्रिटिकल इलनेस मायोपॅथी होऊन जाते. पेशंट क्रिटिकली इल असल्यामुळे मायोपॅथी होते आणि व्हेंटिलेटर इंड्यूस्ड डायफ्रॅगमॅटिक डिस्फंक्शन होतं. आणि मेटाबॉलिक सगळं काही कमी असेल, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फेट कोणीही कमी असेल तरी होतं, किंवा एंडोक्राईन, थायरॉईड किंवा ॲड्रिनल काहीतरी. तर बाकीचे पण जनरल क्रायटेरिया आहेत. प्रेडिक्टिव्ह, फिमेल सेक्स, सेप्सिस, तर त्यांना काही आपण करू शकत नाही. मल्टी ऑर्गन फेल्युअर, सिस्टेमिक इन्फ्लेमेशन, हायपरग्लायसेमिया कंट्रोल ठेवा, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स लागत असतील तर द्या, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट कमी द्या. मग व्हेंटिलेटर इंड्यूस डायफ्रॅगमॅटिक डिस्फंक्शन, तर तुम्ही त्याला जास्त एक्सेसिव्ह अनलोडिंग केलं, म्हणजे जास्त सपोर्ट दिला तरी मग त्याचं ॲट्रॉफी होऊन जातं, किंवा कमी अनलोडिंग केलं तर त्याला इंजुरी होते. दोन्ही याच्यात त्याला प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यात तुम्ही काय करू शकता की ते नाव्हा जो हे आहे मोड तो वापरू शकता, न्यूरल असिस्टेड जे काही आहे ते, किंवा USGने तुम्ही डायफ्रामचं फंक्शन चेक करा. त्याची थिकनेस आणि त्याचं एक्सकर्शन तुम्हाला याच्यावर बघता येतं. मग मॅनेज कसं करणार, एक्सेसिव्ह अनलोडिंग असेल तर सिडेशन अवॉइड करा, व्हेंटिलेटरी ओव्हर असिस्ट नका करू. जर हाय रेस्पायरेटरी डायव असेल तर सिडेशन द्या. मग सेप्सिस आणि न्यूट्रिशन व्यवस्थित बघा. आणि हे झाल्यानंतर पण एअरवे पण बघावा लागतो. मग एअरवेमध्ये त्याचे सिक्रेशन्स आहे की नाही, कफ, स्वॉलोईंग आणि GCS. तर सगळ्यात शेवटी त्यांचं म्हणणं आहे की PSV इज बेटर दॅन TPs, 30 मिनिट इज बेटर दॅन 120 मिनिट. ग्रॅज्युअली PSV द्यायचा, म्हणजे 5 द्या, 7 द्या, तसं काही करायची गरज नाही. डायरेक्ट 8वर टाका, 8वर ठीक आहे, काढून टाका ट्यूब. इंटरमिटंट वगैरे SIV वगैरेची काही गरज नाही आहे. स्पॉन्टेनियस ब्रिदिंग ट्रायलनंतर मग पुन्हा असेच कंट्रोलवर थोडा वेळ ठेवा, मग त्याच्यानंतर ट्यूब काढा. आणि ट्यूब काढण्यापूर्वी पण आपल्याला काढल्यानंतर मग एअरवे पण बघायचा,
एअरवे आणि नॉन एअरवे रिलेटेड आणि इको आणि USGचा मदत घ्यायची.